जो प्रज्वलित करतायत मनामनात ऐक्याच भावना सतत वाढण्यासाठी आपण ही ज्योत पेटवतो। ऐक्याची ज्योत, ऐक्य भावनेची ज्योत, भक्तीची ज्योत आपण इथे प्रज्वलित करतोय। मान्यवरांच्या हस्ते दीपक राजेश मनुष्य आणि मान्यवर निवासी कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। राजेश मनुष्य राधाकृष्ण देवस्थान सन्माननीय अध्यक्ष सुरुवात करतोय। हा कार्यक्रम जो आपण प्रसारित करणार आहोत हे आपल्या संस्कृतीनुसार श्रीफळ वाढवून आपण सुरुवात करतोय। जोरदार टाळ्या वाजवून आपण ह्या सोहळ्याची सुरुवात करतोय। एका फटक्यातच हुरारे हुराणी आमच्या भैरीबुवाच्या पालखीचा सोन्याचा तुरा हे गाणं इतकी वर्ष झाली तरी अजूनही प्रसिद्धीच्या झोतात आहे आणि ठिकठिकाणी ते ऐकवलं जात आहे। आणि हे असं असताना ह्या वर्षीच्या शिमगोत्सवासाठी आपल्याला कोळी गीत जे सुचलं आहे भैरवाच्या शिमगोत्सव, त्याची नेमकी संकल्पना काय? रत्नागिरीकरांना तेच नको असतं, रत्नागिरीकरांना काहीतरी खास नवीन हवं असतं असं मला जाणवलं। तर याच्या आधीसुद्धा मी 1-2 गाणी काढली आहे आणि ती भैरीवर काढली होती, परंतु पहिलंच ज्यावेळेला गाणं दिलं हुरारे हुराण त्यावेळेला एकही गाणं भैरीवर नव्हतं आणि ते सगळ्या लोकांनी अगदी जोरदार प्रचंड लोकप्रियता मिळाली त्या गाण्याला। त्याच्यानंतर मला अशी कल्पना सुचली की भैरीवर आधारित आणि एकविरेवर आधारित जर मी गाणं काढू शकलो, त्यासाठी मी संकल्पना एक मांडली माझी की जेणेकरून जी नाकवीन आहे कोळीन तिला एक गोड स्वप्न पडत आहे। उद्याला ती माहेराला आपल्या रत्नागिरीला येणार आहे भैरीच्या उत्सवाला, तर तिला एक गोड स्वप्न पडतं आधी रात्री की जेणेकरून ती कोळी नृत्यामध्ये कोळी होऊन समुद्रमार्गे रत्नागिरीला सुद्धा गेली ती। त्या शब्दा गीताचे बोलसुद्धा मी असे लिहिले आहेत, मानकोटशी नको रे नाकवा, कारण नाकवा नवीन आहे आणि नाकवाला इथलं रत्नागिरीला काही माहिती नाही, पण रत्नागिरीतली जी माहेरवासीन आहे भैरीच्या रत्ननगरीतली तिला ते माहीत आहे। त्याच्यामुळे ती सांगते आहे मानकोटशी नको रे नाकवा, कवसाळ जयगड नको नाकवा। ही बरोबर ना बंदरं आहेत, या बंदरातून नको तर भगवती बंदरात थोपवा। मग तो नाकवा विचारतो मग कंच्या बंदरात गो, तर भगवती बंदरात थोपवा, नाहीतर मांडवी किनार लावा, जेणेकरून मी भैरीच्या दर्शनाला पालखीला तिथे जाऊ शकते। हा मी विषय मांडला आहे आणि नंतर मग शेवट त्याचा असा दिलेला आहे की जेणेकरून ते सगळं कोळी नृत्य म्हणजे ते स्वप्न होतं, कारण त्यांना दुसऱ्या दिवशी रत्नागिरीला जायचं होतं। त्याच्या आधी एक दिवस रात्रीची ती उत्सुकता होती, जी भैरीची ओढ होती, पालखीची ओढ होती, ती सगळी ओढ आहे ना ती स्वप्नातना उतरली आणि त्या स्वप्नातना भैरीच्या दर्शन होऊन ती जागृत जेव्हा झाली त्यावेळेला तिला लक्षात आलं, तिने तिच्या नातवाला पतीला सांगितलं की आपल्याला रत्नागिरीला भैरीच्या पालखीला निघायचं आहे आता। आणि ते नंतर मग ते निघाले, त्याच्या गाण्याची आम्ही एंड पण दाखवलं आहे बघा, आम्ही निघालो तुम्ही येताय का भैरीच्या पालखीला रत्नागिरीला, असं ती संकल्पना मी मांडली आहे। त्याचा सस्पेन्स मी तसा ठेवला आहे, स्वप्नांचा विषय आहे आणि स्वप्नातून जागृत होऊन नंतर मग आपण गाणं पाहते बोट जरा रत्नागिरीकडे वळवा, त्याच्यातून नंतर तुम्हाला त्यातली कल्पना गीत करायची जी माझी आहे संदेश नागरिकांची, ती कल्पना तुम्हाला नक्की आवडेल असं मला विश्वास आहे।